आपल्या खिशातील कागदी 10 किंवा 20 रुपयाची नोट लवकरच इतिहास जमा होऊ शकते, कारण भारत सरकार आता प्लॅस्टिक नोटाचा मोठा प्रयोग सुरू करणार आहे. पण सरकारने अचानक हा निर्णय का घेतला? कागदी नोटामध्ये अशी कोणती अडचण आली आणि हा बदल खरंच सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत का? चला सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी ऐश्वर्या कावरे आणि तुम्ही पाहतात मराठी पॉडकास्ट. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी नुकतीच लोकसभेत माहिती दिली की देशात 10 आणि 20 रुपयांच्या तब्बल 200 कोटी प्लॅस्टिक नोटांची फिल्टर ट्रायल केली जाणार आहे. म्हणजे भारतात प्लॅस्टिक चलनाची मोठ्या प्रमाणावर चाचणी सुरू होणार आहे. पण प्रश्न असा आहे की आजवर कागदी नोटावर चाललेला देश अचानक प्लॅस्टिक कडे का वळतोय? यामागचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे 10 आणि 20 रुपयांच्या नोटांचा प्रचंड वापर. आपण दिवसभरात सर्वाधिक कोणत्या नोटा वापरतो? भाजी घेताना, बसचं तिकीट काढताना, चहाच्या टपरीवर पैसे देताना, छोट्या दुकानात खरेदी करताना बहुतेक वेळा 10 किंवा 20 रुपयाच्या नोटांचा वापर केला जातो. म्हणून या नोटा दिवसातून शेकडो वेळा हात बदलतात. काही महिन्यात त्या मळतात, फाटतात, ओल्या होतात आणि वापरण्यायोग्य राहत नाही. यामुळे रिझर्व्ह बँकेला दरवर्षी कोट्यावधी जुन्या नोटा परत द्याव्या लागतात आणि त्याच्या जागी नवीन नोटा छापाव्या लागतात. यासाठी सरकारला मोठा खर्च करावा लागतो. आता इथे प्लॅस्टिक नोटा वेगळ्या ठरतात. या नोटा सहज फाटत नाही, पाण्यात भिजल्या तरी खराब होत नाही, धूळ, घाम किंवा तेलाचाही त्याच्यावर फारसा परिणाम होत नाही. म्हणजे एक प्लॅस्टिक नोट कागदी नोटपेक्षा अगदी अनेक पटीने जास्त काळ टिकून राहते. दुसरं म्हणजे बनावट नोटांचा धोका कमी होतो. प्लास्टिक नोटांमध्ये ट्रान्सपरंट विंडो, विशेष सुरक्षा पट्ट्या, मायक्रो प्रिंटिंग आणि इतर आधुनिक सुरक्षा वैशिष्ट्य सहज ओळखता येतात. त्यामुळे त्यांची हुबेहूब नक्कल करणं अधिक कठीण होतं. मात्र एक गोष्ट स्पष्ट समजून घेतली पाहिजे, प्लॅस्टिक नोटा म्हणजे 100% सुरक्षित नोटा नाही. आजच्या काळात AI, आधुनिक प्रिंटिंग आणि नवीन तंत्रज्ञानामुळे प्लॅस्टिक नोटाचाही बनावट प्रत तयार करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. पण त्यासाठी लागणारा खर्च आणि तांत्रिक कौशल्य कागदी नोटाच्या तुलनेने खूप जास्त असतं. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, हा बदल एका रात्रीत होणार नाही. कारण प्लॅस्टिक नोटा आणायचा म्हणजे फक्त नोटा छापून चालत नाही. देशभरातील ATM, कॅश काउंटिंग मशीन, बँकेची यंत्रणा आणि नोटा हाताळणाऱ्या अनेक प्रणाली त्यानुसार बदलतील. त्यामुळे सुरुवातीला सरकारला मोठी गुंतवणूक करावी लागणार आहे. विशेष म्हणजे भारतात प्लॅस्टिक नोटाचा विचार आजचा नाही. 2009 मध्ये पहिल्यांदा हा प्रस्ताव समोर आला. 2012 मध्ये काही शहरांमध्ये चाचणी घेण्यालाही मंजुरी मिळाली. पण तांत्रिक अडचणी, यंत्रणेमधील बदल आणि त्यानंतर झालेल्या नोटबंदीमुळे हा प्रकल्प थांबवला. आता जवळपास 1.5 शतकानंतर सरकार पुन्हा एकदा हा प्रयोग सुरू करत आहे. सध्या फक्त 10 आणि 20 रुपयाच्या नोटाची चाचणी होणार आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात 50, 100, 200 आणि अगदी 500 रुपयांच्या नोटाही प्लॅस्टिक मध्ये दिसू शकतात. याचा अर्थ असा की पुढच्या काही वर्षात भारताची संपूर्ण चलन व्यवस्था बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. आज हा फक्त एक प्रयोग वाटला असला तरी भविष्यात हा भारताचा चलन व्यवस्थेतील सर्वात मोठा बदलापैकी एक ठरू शकतो. काही वर्षांनी आपल्या खिशात असलेली कागदी नोट कायमची गायब होईल का आणि तिची जागा प्लॅस्टिक नोट घेईल का? याचं उत्तर या फिल्टर ट्रायलच्या यशानंतर अवलंबून असेल. तुम्हाला काय वाटतं? भारताने पूर्णपणे प्लॅस्टिक नोटाकडे वळावं का की कागदी नोटाच योग्य आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि मराठी पॉडकास्टला फॉलो नक्कीच करा.